श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। साधी सोपी स्वामी सेवा या फेसबुक पेजवर, त्याचप्रमाणे @गुरुगाथा या यूट्यूब चॅनलवर मी उदय त्र्यंबक पांडव आपल्या सर्व प्रेक्षकांचं, रसिकांचं, भाविकांचं, भक्तांचं आनंदाने स्वागत करतो। येणाऱ्या दीपोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। श्री स्वामी समर्थ महाराज कृपेने आपल्या सर्वांना दिवाळीचा सण तसेच त्यानंतर संपूर्ण वर्ष अतिशय आनंद, उत्साह, चैतन्याचा जावं अशी प्रार्थना करतो। एक छोटीशी विनंती पण करतो की दिवाळीच्या निमित्त ह्या विशेष भागामध्ये जी माहिती सांगितली जाईल ती आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी परिषदेच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्त्वाची माहिती आहे। परमपूज्य गुरुमाऊली जी माहिती वेळोवेळी सांगतात ती जी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा हा प्रयत्न आहे। आपण फक्त एकच कृपा करावी की आपण हा व्हिडिओ शेअर जरूर करावा, म्हणजे ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल आणि दिव्याने दिवा ज्योतीने ज्योत लावायचं हे जे गुरुमाऊली सांगतात ते आपल्याला साध्य करता येईल। येणाऱ्या काळामध्ये दीपोत्सव हा संपूर्ण वर्षभरातला मोठा सण साजरा होतोय। आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे दीर्घकाळ चालणारा हा एक उत्सव आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये या काळामध्ये एक प्रकारचा आनंद, चैतन्य, उत्साह हा असतो। दिवाळी, दसरा सर्व सण विसरा म्हणतात, त्या इतकं ह्याचं महत्त्व आहे। आणि जे कदाचित अनन्य कारणामुळे एकमेकांच्या भेटी होत नसेल असे मित्र, नातेवाईक, आप्त, स्वकीय हे सगळे या निमित्ताने वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रसंगी भेटतात आणि दिवाळीचं निमित्त करून ही जी भेट आहे ही सगळ्यांना आनंद, उत्साह आणि चैतन्य देते। आता या दिवाळीच्या उत्सवामध्ये सुरुवात जी आहे ती गोवत्स द्वादशी किंवा गाईगुराची बारस ज्याला आपण म्हणतो त्याच्यापासून होणार आहे। येत्या 28 तारखेला सोमवारी गोवत्स द्वादशी किंवा गाईगुरांची बारस आहे। या दिवशी गाई सवत्स धेनू म्हणजे वासरासह असलेली गाय हिचं पूजन केलं जातं। तिला गूळ, गहू अशा प्रकारचा आहार दिला जातो आणि तिची पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। आपल्याला एक उदाहरण सांगता येईल की आपल्या भारतामध्ये जेवढे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांना त्यांच्या नावाने ओळखलं जातं। पण स्वामी विवेकानंदांनी विचारलं होतं की तुम्हाला गाईचं दूध श्रेष्ठ वाटतं का म्हशीचं दूध श्रेष्ठ वाटतं, आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्ही प्राण्यांपैकी विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं प्राण्यांचं दूध जर म्हटलं तर म्हशीचं श्रेष्ठ वाटतं, कारण गाय ही प्राणी नाही आमच्यासाठी, गाय ही माता आहे। आणि आपल्या राज्य सरकारने देखील गायीला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे। अशी जी माता आहे गोमाता हिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोवत्स द्वादशीचा सण साजरा केला जातो। गायीच्या ठाई 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवदेवतांचा वास असं म्हणतात। परमपूज्य गुरुमाऊली जे नेहमी सांगतात पंचमहायज्ञ त्यातला एक यज्ञ जो आहे तो गायीला घास घालणे आहे। आणि हा घास गायीला घातल्याने आपल्याला ऋषींच्या ऋणातून मुक्त होता येतं। अनेक प्रकारचे ऋण जे आपल्याला जे 5 प्रकारचे याच्यातून मुक्त होण्यासाठी हे पंचमहायज्ञ करायचे असतात आणि हे रोज करायचे असतात। परंतु ह्या दिवशी विशेष पर्वनिमित्त असं गाई वासराचं संध्याकाळच्या वेळेला पूजन करावं असं आपल्याला पंचांगात सांगितलेलं आहे। सेवामार्गात गुरुमाऊली देखील आवर्जून पण हे आपल्या सगळ्यांना समजून सांगतात। अशा प्रकारे सोमवारी संध्याकाळी आपण हा गाई गुरांच्या बारशीचा सण साजरा करायचा आहे। त्याच्यानंतर येणारा मंगळवारचे जे आहे त्याला म्हणतात गुरुद्वादशी। या दिवशी भगवान दत्तात्रयांचं स्वरूप असलेले श्रीपाद श्री वल्लभ स्वामी जे आहेत यांनी नवावतार करण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ अवतार धारण त्याच्यानंतरचा अवतार धारण करण्यासाठी जे येते निज आनंद गमन केलं होतं, म्हणून हा उत्सव साजरा केला जातो। आणि श्रीपाद श्री वल्लभाच्या ह्या गुरुचरित्रातला जो त्यांच्या संदर्भातला अध्याय 9 आहे त्याचं वाचन आपल्या केंद्रात केलं जातं। त्याशिवाय विशिष्ट प्रकारे त्या ठिकाणी सेवा केल्या जातात
आणि श्रीपाद श्री वल्लभ जे दत्तात्रयांचे अवतार आहेत त्यांचं स्मरण केलं जातं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. श्रीपाद श्री वल्लभांनी जे ते पिठापूर, कुरोपूर हे 2 मुख्य तीर्थक्षेत्र जे होते ते पुन्हा एकदा उदयाला आणले होते आणि आज देखील या दोन्ही ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांच्या वेगळ्या प्रकारच्या सेवा या केल्या जातात. आणि श्रीपाद श्री वल्लभांचं नुसतं नाव घेतलं तरी देखील अनेक प्रकारच्या संकटातून आपण मुक्त होतो. भगवान दत्तात्रयाचे स्मरणगामी आहेत, तसंच त्यांचा अवतार असलेले श्रीपाद श्री वल्लभ हे देखील स्मरणगामी आहेत. त्याच्यामुळे गुरु द्वादशीच्या दिवशी आवर्जून त्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. अशा प्रकारे मंगळवारी गुरुद्वादशी साजरी करायची सकाळी, त्याच्यानंतर मंगळवारी संध्याकाळी. धनत्रयोदशी धनत्रयोदशीला बऱ्याच ठिकाणी धनाची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्या प्रथा परंपरा रूढी असतील त्यांचं अवश्य पालन केलंच गेलं पाहिजे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की गुरुमाऊलीने आपल्याला समजून सांगितलंय की धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीचं पूजन करायचं. धन्वंतरी हे देवांचे डॉक्टर आणि डॉक्टरांचे देव आहेत. तर धन्वंतरीचं पूजन करून कसं करायचंय तर संध्याकाळी धन्वंतरींचा फोटो ठेवायचा आहे, त्या फोटोला झेंडूचं फूल व्हायचं, पंचोपचार पूजा करायची, त्याला लाह्या बत्ताशाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि भगवान धन्वंतरीचा जो मंत्र आहे तो नित्यसेवा या ग्रंथामध्ये दिलेला आहे, त्याचा जप त्यावेळेस करायचा आहे. आणि भगवान धन्वंतरी हे विष्णू स्वरूप असल्यामुळे आपल्याकडे जो मासिक अंक येतो तर ऑक्टोबर महिन्याचा जो 2024चा अंक आहे याच्यामध्ये या संदर्भात सविस्तर माहिती दिली की त्यावेळेला आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर त्याप्रमाणे ह्या सेवा आपण करायच्या आहे. आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाने आयुर्वेदावरती ग्रंथ जे प्रकाशित केलेले आहे त्यांचं या निमित्ताने वाचन करायचंय आणि त्याच्यात ज्या अतिशय सोप्या उपाययोजना गुरुमाऊलींनी समजून सांगितल्या, तसं आजीचा बटवा म्हणतात किंवा गुरुमाऊली म्हणतात मसाल्याचा डब्बा हे सगळ्यात मोठं औषधांचं साधन आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मोठ्या मोठ्या व्याधींवरती उपाययोजना गुरुमाऊली वारंवार वेळोवेळी वेगळ्या माध्यमातून आपल्याला समजून सांगतात. आणि मग धन्वंतरीची कृपा म्हणजे ज्याचं आहिक धड नाही त्याचं काहीच धड नाही असं माऊली म्हणतात. म्हणजे शरीर प्रकृती धडधाकट राहण्यासाठी या भगवान धन्वंतरीचं पूजन जर केलं तर माझा स्वतःचा देखील असा अनुभव आहे की जेव्हापासून या नित्यनिमित्तपणे धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजनाला सुरुवात केली आहे तेव्हापासून घरामधल्या व्याधी ह्या कमी निश्चितच झालेल्या आहेत. मनुष्य देह आहे, व्याधी येणारच, परंतु त्या व्याधी कमी प्रमाणात येणे, आल्या तरी त्यांच्यापासून कमीत कमी त्रास होणे, अशा प्रकारचे अनेक लाभ ह्या निष्ठेने सेवा केल्याने आपल्याला मिळतात. आणि प्रत्येकाने याचा अनुभव निश्चित घ्यायचा आहे आणि आवर्जून आपले जे तनलक्ष्मी म्हणजे शरीर जे धडधाकट त्याच्यासाठी ह्या सेवा जरूर करायच्या आहेत. शरीर धडधाकट ठेवण्यासाठी खूप प्रकारे वेगळ्या संतांनी आपल्याला याबद्दल सांगितलंय. रामदास स्वामींनी सांगितलंय की सूर्यनमस्कार घातले पाहिजे. इव्हन लोकमान्य टिळक ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य आपण त्यांना राजकीय नेता म्हणून ओळखतो, स्वातंत्र्यासाठी त्यांनी जो लढा दिला त्याची आपल्याला आठवण आहे, परंतु त्यांनी आयुष्यामध्ये 1 वर्षाचा काळ संपूर्ण प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी घालवला होता आणि त्या काळात त्यांनी प्रकृती कमवून नंतर नियमितपणे योग व्यायामाच्या माध्यमातून त्यांनी ती टिकवूनही धरली होती. ह्या सगळ्यातून आपल्याला शिकायचं की धन्वंतरीची सेवा का करायची आहे आणि आवर्जून धन्वंतरीची सेवा करायची आहे आणि नियमितपणे त्याप्रमाणे आपण योग प्राणायामामध्ये देखील करायला सुरुवात करायची आहे. ज्यांनी केली नसेल त्यांनी, जे करत असतील त्यांनी अर्थातच सातत्य सुरूच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अपमृत्यूची भीती माणसाच्या मनामध्ये नेहमी असते आणि कधी कधी काय होतं की भीतीच नेमकी काळ बनते. तर ही भीती घालवायला पाहिजे. याच्यासाठी काय करायचंय तर यमदीपदान नावाचा एक विधी आहे, तो आपल्याला गुरुमाऊली समजून सांगतात. तो धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा. कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे, त्या दिव्यामध्ये तेल ओतायचं आहे, त्याच्यामध्ये वात घालायची आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर हा दिवा प्रज्वलित करायचा संध्याकाळी. कधी मंगळवारी 29 ऑक्टोबरला. आणि हा संध्याकाळी दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक छोटासा मंत्र दिलेला आहे आपल्या अंकामध्ये, त्याचा आपल्याला वाचन करायचंय. मंत्र असा आहे, मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन श्यामया सा त्रयोदश्यापजीना सूर्याच्या प्रियताम मम. तर मृत्यूचा जो पाशदंड आहे त्याला ही प्रार्थना केल्यानंतर या ठिकाणी फलप्राप्ती अपेक्षित जी ती अपमृत्यूपासून सुटका मिळते. आणि मृत्यू हा महामृत्यू तर सगळ्यांनाच येणार आहे, जो आलाय त्या प्रत्येकाला जायचा. आपलं मर्त्य मानवच म्हणतो, परंतु अपमृत्यू हा फार क्लेशकारक असतो आणि तो टाळण्यासाठी हा उपाय करा असं गुरुमाऊली जेव्हा सांगतात तेव्हा त्यांच्यावर निष्ठा ठेवून निश्चितपणे हा उपाय करावा. याच्यानंतर आज 8 दिवसाला गुरुवारी जे ते नरक चतुर्दशी आहे.
नरकासूर नावाच्या राक्षसाने असंख्य माता भगिनींना कैदेमध्ये डांबून ठेवलं होतं आणि भगवान श्रीकृष्णाने त्या सर्वांची सुटका केली. त्यांची सुटका केल्यानंतर त्या महिलांनी प्रश्न विचारला की आम्ही ह्या राक्षसाच्या तावडीतून सुटलो म्हटल्यावर आता आमचा स्वीकार कोण करेल. भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी 16,000 त्या महिलांशी असा सांकेतिक स्वरूपामध्ये विवाह केला, म्हणजे त्यांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. स्त्री सन्मानाचा एक फार मोठा आदर्श भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी घालून दिलेला आहे. अशा प्रकारे आपण जर बघायला लागलो, आजकालच्या घराच्या बाहेर पडल्यानंतर किंवा मीडियामध्ये बातम्या दिसतात त्या निश्चितच कमी होतील. त्यामुळे आवर्जून नरक चतुर्दशीला नरकासुराचं दहन आणि महिला सन्मान ह्या दोन गोष्टी आपल्याला आवर्जून करायला पाहिजे. गुरुमाऊली तर म्हणतात की सेवा मार्गातल्या जवळजवळ सगळ्याच ठिकाणी महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. सगळं काय माऊली म्हणतात महिलांसाठीच आम्ही राखून ठेवलेलं आहे, आमच्याकडे संपूर्ण आरक्षण आहे म्हणतात माऊली. तर ह्याप्रमाणे ते आहे. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाची सविस्तर माहिती द्यायला हा वेळ कमी पडणार आहे आणि लक्ष्मी शुक्रवारी आहे, त्याच्यामुळे लक्ष्मीपूजनावरती त्याच्या व्यवस्थित अगोदर एक संपूर्ण भाग आपण करणार आहोत आणि तो योग्य वेळेला प्रसारित देखील केला जाईल रविवार सोमवारी. आणि ज्यावेळेस प्रसारित केला त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. आवर्जून तो देखील भाग बघावा, कारण की अलक्ष्मीचं निस्सारण आणि लक्ष्मीचं पूजन या दोन गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण पुढच्या भागात घेऊयात आणि तो भाग दिवाळीच्या अगोदर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. वाणीला विराम द्यायच्या अगोदर प्रार्थना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ